पापलेटची आपल्याला करी बनवायची पण झटपट. कसं काय करायचं आधी मला साहित्य सांग. एक्झॅक्टली. त्याच्यासाठी आपल्याला हे दिसतात आपल्याला पापलेट, त्याच्यानंतर हे दिसतंय वाटण, याच्यामध्ये खोबरं, त्याच्यानंतर लसूण आणि जिरं, ओके, मिरचीचा ठेचा, नंतर धन्या जिऱ्याची पूड, कोकम, मीठ आणि हळद. ओके, हे पापलेटला काय केलंय तू? काही केलंयस का? काय केलंय? असं जरा चमकदार दिसतंय ते. त्याला कारण असं आहे की त्या पापलेटला आपण लावलंय लिंबू आणि मीठ आणि ते बाजूला ठेवून दिलं. मॅरिनेशन करून ऑलरेडी आणलेलं आहे. ओके, साहित्य लक्षात घेतलंय. आता जाऊया आपण कृतीकडे. काय करायची कृती मला सांग. कृती पहिल्यांदी अतिशय साधी आहे. पहिल्यांदी हे जे पापलेटचे पीस आहेत हे थोडस तेल टाकून डायरेक्ट त्याच्यात ठेवून द्यायचं. ओके, मागे जरा. या रेसिपीची जास्त काही कौतुक दिसत नाहीये. नाही, एकदम भर 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 पटापट संध्याकाळी आल्यावर जमेल अशी. त्याच्यानंतर हे जे वाटण आहे हे त्याच्यावर टाकून द्यायचं. ओके, त्याच्यानंतर जो ठेचा आहे तो ठेचा जेवढा पाहिजे तेवढा. त्याच्यानंतर ती धन्या जिऱ्याची पूड वरनं, हळद, मीठ, ही खास अमेरिकली दिसते. वेळ जाता कामा नये. वेळ जाता कामा नये. पटापट इन्स्टंट. थोडस मंद आचेवर करून पाणी टाकायचं की त्याला तो एक वास आला असेल तुला छान तसा बस. आणि त्याच्यानंतर 1-2 आमसूल टाकायची. आमसुलाचा आपल्याला उपयोग असा होतो की जे मासे उष्ण म्हणतात किंवा पित्त होण्याचं कारण असतं तर ते आमसुलाने त्याचं प्रमाण कमी होतं. ओके, बस. हे झाल्यावर त्याच्यावर डिश झाकाळ ठेवायची किंवा मंद आचेवर ठेवायचं आणि शिजवत ठेवायचं. मासा हा शक्यतो लवकर शिजतो त्यामुळे 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली करी खायला तयार होऊन जाते. आणि ते कशाबरोबर खाऊ शकतो आपण? कशाबरोबर? येस, एनिथिंग. क्या बात आहे. फटकन झालं. तुम्ही फटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. पापलेट करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पापलेटचे तुकडे, ओलं खोबरं, लसूण आणि जिऱ्याचं वाटण, मिरची पेस्ट, धणे जिरे पूड, आमसुलं, मीठ आणि हळद. कृती: लिंबाचा रस आणि मिठाचं मॅरिनेशन पापलेटच्या तुकड्यांना लावून ठेवावं. पॅन मध्ये थोड्याशा तेलावर मॅरिनेट केलेले पापलेटचे तुकडे शिजवून घ्यावेत. त्यामध्ये ओल्या खोबऱ्याचं वाटण, मिरचीचा ठेचा, धणे जिरे पूड, हळद, मीठ, आमसुलं आणि पाणी घालून करी शिजवून घ्यावी.